झेडपी निवडणुका लांबणीवर पडल्यानं आता झेडपी सदस्यांशिवाय विधान परिषद घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। महानगरपालिका आणि नगरपालिकांचे असे 75% मतदान उपलब्ध असल्यानं ही निवडणूक शक्य आहे। तशा हालचाली देखील आता चालू झाल्या। त्यामुळेच नगरमधून विधान परिषदेवर आता कोणाची वर्णी लागणार याविषयी वेगवेगळ्या नावांच्या चर्चा सुरू झाल्या। 12 विधानसभा मतदारसंघ असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात आज आमदार कर्जतकर सोडून तब्बल 15 आमदार कार्यरत आहेत। विधान परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याने आधीच 3 अतिरिक्त आमदार मिळवले। आता नगरचा 16वा आणि विधान परिषदेचा 4था आमदार हा राहुरी, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीगोंदा कोणत्या मतदारसंघाला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर इथला राजकीय घराण्यांचा दबदबा कायमच राज्याच्या सत्ताकारणावर प्रभाव टाकणारा राहिलाय। मंत्रिमंडळाची रचना असो किंवा महामंडळातील वर्णी किंवा विधान परिषदेच्या जागांचं गणित असो, नगरला डावलून राजकारण करणं कोणालाही परवडणार नाही। विखे, थोरात, गडाख, पवार, तनपुरे, कोल्हे, काळे, घुले, राजळे, पिचड, पाचपुते, नागवडे, जगताप, कर्डिले यांसारख्या घराण्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात निर्माण केलेला प्रभाव आजही कायम आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या प्रत्येक संधीवेळी नगरचा विचार अटळ आहे। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांनी राम शिंदे यांचा पराभव केला। भाजप समोर मग मोठा प्रश्न उभा राहिला। मात्र देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना विधान परिषदेवर घेत राजकीय पुनर्वसन केलं। परिणामी कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांसोबत राम शिंदे असे 2 आमदार राहिले। संगमनेरमध्ये देखील जवळपास हेच चित्र। बाळासाहेब थोरात यांचे भाचे तांबे यांना पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेत पाठवताना भाजपनं आखलेले राजकारण लपून राहिलं नाही। त्यामुळे अमोल खताळ आणि सत्यजित तांबे असे 2 आमदार संगमनेरमध्ये कार्यरत झाले। नुकताच कोपरगावमध्ये देखील राजकीय शब्द पाळला गेला। 2024 विधानसभा निवडणुकीत विवेक कोल्हेंना थांबावं लागलं, पण अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आणि विवेक कोल्हे विधान परिषदेत पोहोचले। त्यामुळे आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे अशी डबल पॉवर कोपरगावला मिळाली। आता जिल्ह्याच्या राजकारणात खरा सस्पेन्स सुरू झाला, तो 16व्या आमदाराचा। राहुरी विधानसभेतील माघारी नाट्य आणि स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या जागेभोवती ही राजकीय चर्चाचं वादळ उठलं। झेडपी निवडणुका दिवाळीत होतील त्यानंतर की त्यापूर्वीच्या कोट्यातून पुढची संधी नगरला मिळणार याविषयी मात्र उत्सुकता आहे। राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव पुन्हा चर्चेत आहे। नगरची जागा अजित पवार गटाकडे आहे, त्यामुळे तनपुरेंनी राजकीय निर्णय घेतला तर राहुरीत कर्डिले आणि तनपुरे असे 2 आमदारांचं समीकरण दिसू शकतं। राष्ट्रवादीचे संभाव्य विलीकरण झाल्यास त्याच्यासाठी राजकीय समीकरण सोयीचं ठरू शकतं। दुसरीकडे शेवगाव पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचं नाव जोर धरू शकतं। तसं झाल्यास वर्षानुवर्ष चर्चेत असलेली राजळे घुले या नातेवाईकांमधील राजकीय कटुता कमी होऊ शकते। त्यासाठी आमदार राजळे अनुकूल असू शकतात। दरम्यान नेवासातून शंकरराव गडाख यांच्या नावाचीही दबक्या आवाजात चर्चा। गडाख अजित पवार गटात गेले तर घुले, काळे आणि प्रसंगी तनपुरेंची ताकद त्यामागे उभी राहू शकते। ते आमदार झाले तर लंघे आणि गडाख 2 आमदार असतील। भाजपकडून देखील त्यांना ग्रीन सिग्नल मिळू शकतो, अशी राजकीय कुजबूज आहे। याशिवाय श्रीगोंद्यात अनुराधा नागवडे आणि राहुल जगताप हे देखील आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्यासोबत दावेदार ठरू शकतात। त्यामुळे आता 16वा आमदार हा कधी आणि कोणत्या मतदारसंघात कोणाच्या माध्यमातून मिळणार याविषयी आतापासूनच चर्चा सुरू झाल्या। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी।